आता गोपाळ शेट्टी बोलतायत, थेट जाऊयात. की माघार घेतो मी आज. मी पहिल्या दिवसांपासूनच हे सांगत होतो, मी हे निवडणूक आमदार होण्यासाठी लढत नाहीये. आमदार होण्यासाठी लढायचं असते तर मी अन्य पक्षात जाऊन निवडणुका लढलो असतो. मला अशा प्रकारचा ऑफरही आलं होतं लोकसभेच्या वेळी आणि आताही, आणि ते स्वाभाविक होतं, का नवीन नाही. मी का फार मोठा माणूस आहे म्हणून नाही. मी पक्ष सोडत नाही हे म्हटलं होतं. मी अन्य पक्षात जाणार नाही हे म्हटलं होतं. एक इंटरव्ह्यूमध्ये मी हेही सांगितलं, जर पक्षाने मला सांगितलं आता पक्षाच्या चिन्हावर लढ तरी मी लढणार नाही हे म्हटलं होतं. त्याचं कारण होतं हे जर मी लढलो तर मग मी निवडणूक लढण्यासाठी हे सर्व हालचाली करतो असं सिद्ध होईल आणि माझा इतका वर्षाचा जो एक कॅरियर आणि समाजामध्ये जे काही एक रेप्युटेशन आहे ते सर्व संपून जाईल. माझी लढाई एक विशिष्ट कार्यपद्धतीवर होती, ती माझी लढाई होती आणि मला अत्यंत आनंद होतो. मी ह्या गोष्टीचाही उल्लेख केला की भारतीय जनता पक्ष एक सेंटिमेंट पक्ष आहे. पक्ष कार्यकर्त्यांना खूप काळजी घेत असतात आणि जरा गोपाळ शेट्टी करतात त्या करून दे, काय फरक पडतो असा विचार न करता मला अनेक नेते समजावायला आले, भेटायला आले. एकदा नाही तर अनेक वेळा आले, सर्व मीडियासमोर आहे आणि म्हणून मी आता माघार घेतो. माझा मुद्दा पक्ष श्रेष्ठींपर्यंत वरपर्यंत पोचलेला आहे, कारण सातत्याने बोरलीवर होते हे लोक मला छळत होते आणि मी कधी असा डेलिगेशन वगैरे घेऊन पक्षासमोर जाऊन मत मांडलं नाही. आणि एक चर्चा हेही होत होती की बाबा हे सर्व गोपाळ शेट्टींना विचारून केलं जातं. गोपाळ शेट्टींना सर्व आधीपासूनच माहिती होतं आणि हे मला काहीच माहीत नाही, ह्याच्यामध्ये माझा काहीच सहभाग नाही हे सिद्ध करण्यासाठी मला हे पाऊल उचलावं लागलं. आणि मला असं वाटतं की तो माझा मत जो होता आता तो पोचलं आणि नीटनाट समाधानकारक जे काही बोलणं होतं ते झालेलं आहे. आणि मी परत एकदा सांगतो का भविष्यात असा कुठेच बाहेरील उमेदवार आणू नये ह्या मताचा मी नाही आता म्हणत नाही, तर मी ह्याच्या आधीच म्हटलं होतं. कारण एखादा कमजोर विधानसभा किंवा लोकसभा असल्याचा आणि पक्षाकडे सक्षम उमेदवार असलं तर त्याला आणावा लागतो पक्ष हितासाठी आणि लोकांच्या हितासाठी. कारण शेवटी निवडणूक आहे कशासाठी असतो तर त्या मतदारसंघाचा विकास व्हायला पाहिजे म्हणून असतो. परंतु सातत्याने हे झाल्यामुळे कळत नकळत झालं असेल, परंतु झालं हे खरं आहे आणि म्हणून मला हे करावं लागलं. आणि आता मी माघार घेऊन खरं असलं तरी यातून खरं पक्षाने काय सांगितलंय का तुम्हाला की यापुढे कुठलाही बाहेरचा उमेदवार येणार नाही? कारण की आता पण जो उमेदवार आहे तो बाहेरचाच आहे, आयात केलेलाच आहे बोरिवलीकरांनी. पक्ष शेवटी व्यक्तीपेक्षा मोठा असतो. व्यक्तीचं सर्वच म्हणणं ऐकून घेऊन पक्षाने ताबडतोब उत्तर द्यायला पाहिजे, कमीत कमी ही अपेक्षा गोपाळ शेट्टींची नाही आहे. पक्षाकडे आपल्या भावना आपण मांडलं आणि ज्या पक्षात आपण काम करतो तो पक्ष त्या पक्षाला समजण्यासाठी खूप वेळ लागेल असं मला वाटत नाही. तर त्यांनी आश्वासित केलंय का की तुम्हाला की यापुढे या ठिकाणी कुठलाही आयात उमेदवार करणार नाही वगैरे अशा पद्धतीचं काय झालंय का? कारण की तुमची मागणीच नाही. मी परत एकदा लोकांना माझ्या बाबतीत काय वाटेल हे मला माहीत नाहीये. मी अशा प्रकारचा मांडणीच केली नव्हती का ह्यानंतर बोरिवलीत बाहेरचा उमेदवार येऊच नाही म्हणून. हे मी म्हटलंच नाही. हे मी म्हटलेलं नाही. त्यांना तुम्ही द्यावं ही तुमची प्रामुख्याने मागणी होती. मी म्हटलं बोरिवलीतल्या सामान्य कार्यकर्त्यांसाठी तुम्ही लढत होता, तर या सामान्य कार्यकर्त्यांसाठी काही बोलणी झाली आहेत का? नाही. मी कधी कुठल्याही विषयावरती डिबेट डिस्कशन करत असताना एखादा असं डिमांड कधीच ठेवत नाही. माझं मत मांडतो आणि मला विश्वास आहे ना माझा पक्ष काय आहे ते. आणि मला असं स्पेसिफिक कुठली मी डिमांडही ठेवलेली नाही आहे यापुढे असं होत नाही म्हणून. आणि ठेवली नसल्यामुळे पक्षाने त्याच्याबद्दल काय उत्तर देणं हे अपेक्षितच नाही आहे. सर, नेमक्या ज्या कार्यपद्धतीबद्दल तुम्ही वारंवार बोलता आहेत त्या कार्यपद्धती कोणाच्या पक्षाच्या कार्यपद्धतीबद्दल जे बोलता आहेत त्यावर काही पक्षाच्याही कार्यपद्धतीवर मी बोललो नाही. मी हेही म्हटलं होतं मी पक्षाच्या नेत्यांवरती पण नाराज नाही, परंतु पक्षात असे काही नेते आहेत जे हे अशा प्रकारचे उद्योग करत असतात. आता त्यांच्याकडनंही न कळत होत असेल, परंतु न कळत होत असलेल्या गोष्टी लक्षात आणून देणं हे पक्ष कार्यकर्त्याचं काम आहे, ते मी केलंय. न कळत म्हणल्यावर एकदा या दोनदा आपण समजू शकतो की तुम्ही वारंवार ज्या उल्लेख करत होता 3 ते 4 वेळेस या ठिकाणी होत चाललेलं आहे, तर ही न कळत म्हणायचं का पक्षाकडची होणार? न कळत हे म्हटलं पाहिजे. त्याचं कारण असं आहे का प्रत्येक वेळी निर्णय घेणारा एकच मांडून नसतो, वेगवेगळे असतात. आणि मागचा जे काही झालं आपल्या मतदारसंघाबाबतीत मी एकटाच आहे म्हणून मला सर्व माहिती आहे. आणि निर्णय घेणारे बदलत असतात म्हणून
हे असं होतं कधी कधी, म्हणून हे लक्षात आणून दिलं. मला वाटतं ह्याच्यावरती आपण किती चर्चा केली तर कमी आहे. एक स्पेसिफिक मुद्दा तो लोकांपर्यंत पोहोचलेला आहे, पक्षश्रेष्ठींपर्यंत पोहोचलेला आहे आणि मला वाटतं हा विषय आता संपलेला आहे. बरोबर अनेक कार्यकर्ते जे आहेत ते त्या दिवशी अर्ज भरण्यासाठी आम्ही देखील पाहिलेले होते. हो. मोठी संख्या होती. कशा प्रकारे तुम्ही त्यांनाही समजावणार आहात? तेही भाजपचेच कार्यकर्ते आहेत, तेही कुठेतरी नाराज आपल्याला पाहायला मिळतात. आताही कार्यकर्ते नाराज असल्याचं दिसून येतं. मी अशा कार्यकर्त्यांचं नेतृत्व करतो ज्यांचं म्हणणं मी ऐकतो आणि माझं म्हणणं कार्यकर्ते ऐकतील याचा मला विश्वास आहे. नाही तर मग कार्यकर्ते कटले. शेवटी मी सुद्धा कार्यकर्ता आहे ना, माझ्या पक्षाच्या नेतृत्वासाठी मी कार्यकर्ता आहे. जर माझ्या पक्ष नेतृत्वाचा मी ऐकतो तर माझ्याबरोबर काम करणारे कार्यकर्ते ऐकतील आणि ऐकायलाच पाहिजे. तर तुम्ही वारंवार म्हणत होतात की सर्वसामान्यकर बोरिवलीकर मला वारंवार विचारतात की हे का होतं, हे तुम्ही करवतात, असं देखील तुमचं म्हणणं होतं. मग सर्वसामान्यांना काय सांगाल की पक्षश्रेष्ठीने सांगितलं, पक्षश्रेष्ठींकडून चुका होत आहेत, त्या आम्ही सुधारण्यासाठी पक्षश्रेष्ठीने केलं? मी सांगितलं ना, ह्याचं उत्तर दिलं मी अगोदर. हिंदी में बता दीजिए, ह्याचं उत्तर मी दिलं. या लास्ट दिन है, क्या डिसीजन लिया आपने, क्या फैसला किया? नहीं, मैंने पहले दिन से ही कहा कि मैं जो भी कर रहा हूँ पार्टी हित के लिए कर रहा हूँ, पार्टी को आगे, क्योंकि पार्टी बहुत लंबा चलने वाला प्रोसेस है. व्यक्तियों का जीवन तो बहुत सीमित आधारित होता है और इस प्रकार की घटना बार बार न हो इसलिए मैंने एक काम किया है. मैं कोई चुनाव लड़के एमएलए बनने के लिए काम नहीं किया है. मैंने पहले दिन कहा कि मैं अन्य पार्टी में नहीं जाऊंगा, मैं मेरे पार्टी के विचारधारा को नहीं छोड़ूंगा, मेरे पार्टी के नेताओं के प्रति मेरा कोई नाराजगी नहीं है. पार्टी के कुछ नेता जो इस प्रकार का निर्णय करते हैं उनके प्रति है. और मैंने ये भी कहा कि बिल्कुल बाहर का उम्मीदवार कभी भी नहीं आना चाहिए, ये भी मेरा मुद्दा नहीं है, क्योंकि कुछ मतदार संघों में उतने सक्षम उम्मीदवार नहीं होते जो जीत पाएगा और पार्टी के पास कोई अच्छा उम्मीदवार होगा जो जीतेगा तो पार्टी का भी काम बनता है. शेवटी आखिर हम पार्टी किस लिए चलाते हैं? लोगों के लिए ना. लोगों का भला होना चाहिए इसलिए सारा करते हैं. सिर्फ चुनावी लड़ना ये मकसद नहीं होता ना. जीतना चाहिए, सरकार बनना चाहिए. आज 10 साल में मोदी जी की सरकार बनने के बाद में देश में जो परिवर्तन हुआ है वो तो हम सब लोगों के सामने है. लेकिन बोरेली का जहां तक चर्चा हम करते हैं तो बार बार ये हुआ और ये बार बार हुआ, ये पक्ष श्रेष्ठी को पता भी नहीं होगा. मुझे पता है, बोरेली के लोगों को पता है, इसलिए ये पब्लिक डोमेन में बात आ जाए इसलिए मैंने किया और मुझे लगता है कि उसमें मैं सफल हुआ हूं आप सबके साथ और सहयोग से. जनता और कार्यकर्ता भी मेरे साथ में बड़े पैमाने पे खड़े रहे और मैं ये भी बताना चाहूंगा कि जो जनता में जागरूकता आई, मैं ये चुनाव बहुत आसानी से जीत जाता था. लेकिन मैं चुनाव जीतने के लिए ये सब नहीं कर रहा हूं, ये बार बार मैं कह रहा हूं. मैं चुनाव जीत कर भी मैं बड़ा हो जाऊंगा तो मैं भी कितना बड़ा हो जाऊंगा. मेरा ये करियर का समाप्ति का दौर चल रहा है. लेकिन मैं बड़ा होते समय मेरी पार्टी को तकलीफ हो जाए ऐसा मुझे कभी कोई काम नहीं करना था. वो मैं पहले दिन से कह रहा हूँ. पार्टी ने आपको क्या आश्वासन दिया है, क्या जब कोई डिमांड ही नहीं तो फिर आश्वासन की बात कहाँ थी है? अगर डिमांड और आश्वासन होंगे तो फिर वापस में जीरो पे आके खड़ा हो जाता हूँ. मैं कोई डिमांड को मनवाने के लिए कर रहा हूँ. जिनसे डिमांड एक है कि बोरेली में बार बार इस प्रकार की घटना नहीं होनी चाहिए, ये डिमांड है. और मैं मानता हूँ कि बहुत जोर से बात पहुंच गई, आप लोगों का भी साथ और सहयोग रहा है और मैं उम्मीद करूंगा कि भविष्य में ये न हो. अभी ये पार्टी के पास से कोई लिखित या तो आश्वासन नहीं लिया जाता है. पार्टी बड़ी है, व्यक्ति छोटा होता है, ये हमने समझना चाहिए और मैं छोटा हूं पार्टी से. थैंक यू. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.